गुड इव्हनिंग. आवाज येतोय का माझा? हो सर. हा, आज आपण घटक क्रमांक 27 पाहणार आहोत. आजच्या घटकाचं नाव आहे नफा तोटा. नफा तोटा. मी जी सूत्र पाठवलेली आहेत ती तुम्ही लिहिली का? हो सर. हो सर. हो सर. हा, आता एक नंबरचं सूत्र पहा. आपण ज्या किमतीला वस्तू विकतो त्याला विक्री किंमत म्हणतात आणि ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो त्या किमतीला खरेदी किंमत म्हणतात. समजा 100 रुपये किमतीची वस्तू या ठिकाणी 150 रुपयाला विकली तर या उदाहरणामध्ये खरेदी किंमत किती रे? खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत किती येणार? 150. 150. मला सांगा ह्यात कोणती संख्या मोठी आहे? 150. 150 हे 100 पेक्षा काय आहे? मोठा आहे. म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कशी आहे? जास्त आहे. जास्त. मग विक्री किंमत जास्त असल्यावर नफा होतो का तोटा होतो? नफा. मग नफा बरोबर काय सूत्र मग असलेलं आहे? मोठी संख्या वजा लहान संख्या आहे की नाही? म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरोबर आहे. आता याच्यावरून अजून आपण सूत्र तयार करू शकतो, बरोबर आहे का? समजा मी विक्री किंमत उजवीकडे तसं ठेवलं आणि खरेदी किंमत डावीकडे आणलं तर काय सूत्र होईल रे? खरेदी किंमत अधिक नफा म्हणजे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. आता वजा खरेदी किंमत आहे उजवीकडे, ते डावीकडे आल्यावर अधिक असल्यामुळे पण खरेदी किंमतीचं सूत्र काय होईल? किंमत नफा तिकडे गेल्या वजा होणार आहे का? बघा 3 सूत्र तयार झाली. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा आणि खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. तुम्ही सूत्र लक्षात आली ना सर्वांच्या? हो सर. हा, ज्यांनी लिहिली नाही त्यांनी ही 3 सूत्र लिहा. 1, 2 आणि 3 ही 3 सूत्र लिहून घ्या. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. दुसरं सूत्र आहे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा आणि तिसरं सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. तास झाल्यानंतर तुम्ही काय जे लिहिलेलं आहे त्याचा फोटो काढून मला पाठवायचा. आणि फोटो काय होतोय तुम्ही पाठवताना अस्पष्ट पाठवताय. थोडा कॅमेरा वगैरे स्वच्छ करत जा, स्वच्छ रुमालाने एखाद्या, आणि क्लिअर आला पाहिजे फोटो. आणि अनावश्यक भाग क्रॉप करायचा. आपण लिहिलेलं फक्त राहिलं पाहिजे असं पद्धतीने क्रॉप करा ते पेज. चालतंय. झाली का 3 सूत्र लिहून? हो सर. हा, आता 2 नंबर पहा. एक 200 रुपयाची वस्तू आहे
ती 125 रुपयाला विकली. आता मला सांगा वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 200 रुपये. आणि विक्री किंमत किती आहे? 125 रुपये. इथे जास्त काय आहे रे? खरेदी किंमत जास्त आहे. खरेदी किंमत काय होतो? तोटा. सूत्र काय? तोटा खरेदी किंमत वजा विक्री किंमत. सर्वांनी हे सूत्र लिहून घ्या. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमतीचे सूत्र तयार करूया. आपण उजव्या साईडला खरेदी किंमत ठेवूया आणि विक्री किंमत वजा डावीकडे आल्यानंतर अधिक होणार. म्हणजे इकडं डावीकडे विक्री किंमत राहिलं आणि अधिक तोटा. बघा सूत्र काय झालं? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. आणि शेवटचं सूत्र वजा विक्री किंमत डावीकडे आल्यावर अधिक होणार. म्हणजे डावीकडे काय राहिलं? विक्री किंमत, इकडं खरेदी किंमत आणि तोटा तिकडे गेल्यावर वजा होणार आहे की नाही. म्हणजे खरेदी किंमत वजा तोटा. हे पण सूत्र लिहून घ्या. बघा कोणती 3 सूत्र लिहायची आहेत? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. आणि विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. झाले? हा हो सर. म्हणजे 3 आणि 3 6 सूत्र तुमची लिहून झाली. हा आता 3 आकडा टाका. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. ते एक सूत्र लिहा. शेकडा नफा बरोबर नफा प्रत्यक्ष नफा गुणिले 100 छेद खरेदी. हा किंवा छेद खरेदी किंमत येतो 100 गुणिले पुन्हा येतो. अंशात 100 असतं लक्षात ठेवा. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. म्हणजे शेकडा नफा काढायचा असू द्या किंवा शेकडा तोटा करायचा असू द्या. या ठिकाणी खरेदी किंमत उजव्या बाजूला येतेच पहा. आता पुढचं चौथं शेकडा तोटा. शेकडा तोटा बरोबर फक्त वरच्या सूत्रामध्ये नफाच्या जाग्यावर तोटा लिहायचा आहे. प्रत्यक्ष तोटा किंवा नुसतं तोटा लिहिलं तरी चालते. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खालचा हाय असं बाकी खरेदी किंमत आणि गुणिले 100. अर्जुन विकास देशमुख. अर्जुन विकास देशमुख माईक बंद करा. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. झाली का ही 2 सूत्र लिहून? हा ओके. आता 5 नंबरचं सूत्र लिहा. आता सूत्र लिहिण्या अगोदर आपण मगाशी नफा काढण्याचे एक सूत्र पाहिले. या नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये पाहिले बघा विक्री किंमत बरोबर काय पाहिलं होतं बघा मगाशी. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. खरेदी किंमत वजा तोटा. नफा ना. नफा वर वर बघा. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा झाले का हे? हो सर. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा.
आता ह्या सूत्रात मी थोडासा बघा बदल करतोय. आता खरेदी किंमत आहे का नाही, खरेदी किंमत त्यानंतर गुणिले चिन्ह द्यायचं. काय द्यायचं? गुणिले. आणि अधिक नफा लिहिले का नाही त्याच्या अगोदर 100 लिहायचं. म्हणजे खरेदी किंमत गुणिले कंसात 100 अधिक नफा. फक्त नफाच्या जागेवर शे नफा लिहायचं, म्हणजे शेकडा नफा. आणि तर कंस पूर्ण करायचा आणि या सगळ्याला छेद 100 लिहायचं. बघा सूत्र पाठ करायची पण गरज नाही. आपलं सूत्र पाठ आहे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. फक्त काय केलंय, खरेदी किंमत नंतर गुणिले चिन्ह केलंय आणि नफाच्या जागेवर शेकडा नफा लिहिलं आणि त्याच्या आधी अधिक चिन्ह लिहिले, त्याच्या अगोदर 0 लिहिलं, त्याला कंस आणि छेदामध्ये किती 100. काय झालं नवीन सूत्र? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले किंमत गुणिले कंस 100 अधिक शेकडा नफा छेद 100. सर्वांनी लिहून घ्या, हे सूत्र महत्वाचं आहे. आता याच्यावरूनच आपण एक सूत्र तयार करू शकतो. मी खरेदी किंमत फक्त उजवीकडे ठेवतो, बाकी सगळं डावीकडे येतो. काय होईल सांगा आता मग नवीन सूत्र? डावीकडे अगोदरचं मूळचं काय आहे? विक्री किंमत. विक्री किंमत अगोदरच आहे की नाही. आता इकडे जे भागिले 100 आहे ते डावीकडे आल्यावर काय होणार? गुणिले गुणिले 100 होणार. अगदी बरोबर. आणि तिकडे अंशामध्ये कंसात काय आहे? 100 अधिक शेकडा नफा आहे की नाही. ते इकडे कुठे जाईल? छेदामध्ये जाईल. म्हणजे छेदामध्ये येतो 100 अधिक शेकडा नफा. हे दोन्ही पण सूत्र लिहा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा. हे पण सूत्र महत्वाचं आहे आणि त्याच्यावरून तयार केलेलं हे पण सूत्र महत्वाचं आहे. झाली का लिहून दोन्ही सूत्र? हो सर. हो सर. नाही आता सर. 6 नंबरचं सूत्र लिहा. 6 नंबरचं. आता तोटा, खरेदी आणि विक्री याच्यावर एक सूत्र आहे बघा. सांगा मला, विक्री किंमत बरोबर काय रे? मग काय सांगितलं तुम्ही सूत्र बघा. हे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंस 100 अधिक शेकडा नफा छेद 100. तयार करू नका सूत्र तुम्ही. अगोदर मूळचं सूत्र सांगा. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा का अधिक तोटा? तोटा. वजा का अधिक? वजा. वजा. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. तोटा. आता बदल काय करतोय बघा. मगाशी केलता काय? खरेदी किंमत नंतर गुणिले चिन्ह केलतं ना, आणि वजा चिन्हाच्या डावीकडे 100 टाकायचं आणि तोटा तिथे करायचं शेकडा तोटा. शेकडा. आणि याला कंस पूर्ण करायचा आणि या सगळ्याला छेद किती येणार? 100. म्हणजे काय झालं सूत्र? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा तोटा आणि छेद किती? 100. आजच्या तासाला डिस्टर्ब अर्जुन देशमुखने केला बरं का. अर्जुन, तू तिथून उठून दुसरीकडे जा, ज्या ठिकाणी कोणच नाही आपल्या शेजारी अशा ठिकाणी जाऊन बस. हो सर. आपण अशा ठिकाणी अभ्यासाला बसायचं की आपल्या शेजारी कोण असलं नाही पाहिजे. लहान मुलं वगैरे, आई वडील ठीक आहे, ते काय गोंधळ करत नाही. आता बघा, मी उजव्या साईडला फक्त खरेदी किंमत देतोय, पण सगळं बाकीचं जे आहे ते डाव्या साईडला घेऊया. काय होणार आहे सूत्र? हे विक्री किंमत मूळचं आहे असं आहे की नाही. आता तिकडे जे छेदात आहे ते डावीकडे आल्यावर कुठे जाणार? गुणिले होणार. बरोबर. आणि तिकडे कंसात गुणिले काय आहे? 100 वजा शेकडा तोटा. तो इकडे आल्यावर कुठे जाणार? लिहून घ्या हे पण सूत्र. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा. हे पण सूत्र लिहून घ्या
आणि हे त्याच्या जोडीला हे पण सूत्र लिहून घ्या. बघा आतापर्यंत आपण पहिली 6 आणि आताची ही 4 10 सूत्र लिहून घेतलेले आहेत. झालं का लिहून? हो सर. हो सर. हा आता 5 नंबर वाटतंय 1 2 3 4 नंबर किती एकूण सूत्र झाले रे आपले? 6 झाले का? मुख्य सूत्र किती झाली? 10. पहिलं नफा, पुन्हा तोटा, पुन्हा शेकडा नफा, पुन्हा शेकडा तोटा, पुन्हा विक्री किमतीचं आणि त्याच्यावर खरेदी किमतीचं, पुन्हा विक्री किमतीचं आणि त्यावर खरेदी किमतीचं, म्हणजे मुख्य सूत्र 6 झाले. आता 7वल्या, आता तुम्हाला सूट झाले का कधी? सूट समजा 100 रुपयाची एक वस्तू आहे, दुकानदारानं तुम्हाला 80 रुपयाला विकली, म्हणजे तुमची खरेदी किंमत किती आहे किंवा छापील किंमत शब्द वापरू, या वस्तूची छापील किंमत किती आहे? 100 रुपये. आणि ग्राहकाला दुकानदाराने ती वस्तू किती रुपयाला विकली? 80 रुपयाला विकली. मग ह्याच्यावर एक सूत्र झाले का तुम्हाला? सूट. सूट आता पुढच्या प्रकरणात आपण ते पाहणार आहे. सूट म्हणजे डिस्काउंट. सूट इज इक्वल टू मायनस 80. म्हणजे किती रुपये दुकानदाराने कमी केलं? 20 रुपये. हे पण सूत्र लिहून घ्या. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. आणि याच्यावरून अजून एक सूत्र आपण तयार करूया. विक्री किंमत वजा डावीकडे घेतल्यावर अधिक होणार, म्हणजे डावीकडे काय राहिलं? विक्री किंमत. आता इकडं मूळचं आहे छापील किंमत, आणि हे सूट तिकडे गेल्यानंतर काय होणार? वजा. हे पण सूत्र लिहून घ्या. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. बघा आता ह्याच्यावर एक मी नवीन सूत्र तयार करणार आहे. आता सूत्र तयार केलेलं कोणतं रे? विक्री किंमत बरोबर, बोला, छापील किंमत वजा सूट. छापील किंमत वजा सूट. हा आता वजा सूट हे थोडं तुटक अंतरानं आपण लांब लिहितोय, कारण मला ह्यात काय अजून ऍड करायचे. आता मगाशी आपण काय केलं रे? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमतच्या पुढं गुणिले चिन्ह केलं, मग इथं पण मी गुणिले चिन्ह करतो. मगाशी तर कंसामध्ये पहिल्यांदा 100 घेतलं ते 100 घेतो. मगाशी नफा जागेवर शेकडा नफा, तोटा जागेवर शेकडा तोटा घेतलं, मग इथं सूटच्या जागेवर काय घेऊ? शेकडा सूट घेतो. फक्त मगाशी आपण 100 न भागलं होतं, आता कशानं भागायचं? 100 आणि त्याच्यामध्ये अधिक शेकडा नफा घ्या. छेदामध्ये फक्त बदलणार बघा. 100 अधिक शेकडा नफा. बघा नवीन फॉर्म्युला तयार झाला. विक्री किंमत बरोबर छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा सूट आणि छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा. आता बऱ्याच ठिकाणी विक्री किमतीला खरेदी किंमत पण म्हटलं जातं. का सांगा बघू? कारण दुकानदाराची विक्री किंमत आहे आणि आपली ती काय आहे? ग्राहकाची खरेदी किंमत आहे. दुकानदाराची काय आहे? विक्री किंमत आहे आणि ग्राहकाची काय आहे? खरेदी किंमत आहे. म्हणजे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट आणि छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा. झालं का लिहून हे सूत्र? हो सर. हो सर. हा मुख्य सूत्र 7 झाली. आता 8वल्या,
आता हे बघा थोडं नवीन आहे. जेव्हा दोन वस्तूंची विक्री किंमत समान असते जर दोन वस्तूंची विक्री किंमत समान असेल, जर दोन वस्तूंची विक्री किंमत समान असेल तर, किंवा व येतो व एकीपासून होणारा शेकडा नफा व दुसरीपासून होणारा शेकडा तोटा समान असेल. एक वस्तू विकून म्हणजे एकीपासून होणारा शेकडा नफा व दुसरीपासून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात तोटाच होतो. या व्यवहारात माझ्या बरोबर तुम्ही लिहिताय, या व्यवहारात तोटाच होतो. मग या व्यवहारामध्ये जो तोटा होतो तो शेकडा तोटा असतो. मग ते कसं करायचं ते एक सूत्र लिहून घ्या. शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटाचा वर्ग भागिले 100. शेकडा तोटा कंसाचा वर्ग भागिले 100. शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा कंसाचा वर्ग भागिले 100. झालं का हे सूत्र लिहून? नाही सर, 2 मिनिटं थांबा सर. झालं सर. आता एक शेवटचं एक सूत्र राहिले, तेवढं घेऊया आणि नंतर आपण उदाहरणाला सुरुवात करूया. जर दोन वस्तूंची विक्री किंमत समान असेल, एक वस्तू विकून होणारा शेकडा नफा व दुसरी वस्तू विकून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. आणि तो शेकडा तोटा काढण्यासाठी शेकडा तोटाचा वर्ग भागिले 100 हे सूत्र वापरायचं आहे. झालं का? हो सर. हो सर. आता शेवटचं लिहा 9वं सूत्र. एखादी वस्तू दोन वेगळ्या नफ्याच्या टक्केवारीने विकल्यास खरेदी किंमत काढणे. तिथे डायरेक्ट सूत्र लिहा. खरेदी किंमत बरोबर जास्त मिळालेली रक्कम. खरेदी किंमत बरोबर जास्त मिळालेली रक्कम गुणिले 100 आणि या सगळ्याला छेद नफ्यातील फरक. खरेदी किंमत बरोबर जास्त मिळालेली रक्कम गुणिले 100 छेद नफ्यातील फरक. आता हे सूत्र कधी वापरायचं त्याचं एक नमुना उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बघा. राहुलने एक घड्याळ 20% नफ्याने विकले. राहुलने एक घड्याळ किती टक्के नफ्याने विकलं? 20% नफ्यानं विकलं. जर ते 25% नफ्यानं विकलं असतं, तर राहुलला 100 रुपये जास्त मिळालं असतं.
तर त्या घड्याळाच्या खरेदी किंमत किती? आता जास्त मिळालेली रक्कम त्याने काय म्हणते 20% नफ्याऐवजी जर 25% नफ्यानं घड्याळ विकलं असतं तर 100 रुपये जास्त मिळालं असतं. म्हणजे जास्त मिळालेली रक्कम काय टाकणार आपण इथं? 100. आणि नफ्यातील फरक 25% आणि 20% यातला फरक काढावा लागला आपल्याला. 25% वजा 20% यातला काय काढावा लागला? फरक काढावा लागेल. मग वरचा गुणाकार आपला एकावर 4 शून्य म्हणजे 10,000 आणि छेदातला फरक 5 आणि याला सिम्प्लिफाय करा 5 दुनी 10 आणि वरचं 3 शून्य म्हणजे त्या घड्याळाची खरेदी किंमत किती असेल? 2000. ठीक आहे. आता आपण नमुना उदाहरण आपण पाहूया. सर स्क्रीन दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाहीये. नाही, काय झाले प्रॉब्लेम, मी पीपीटी तयार केलेली आहे. लॅपटॉपवर मी मोबाईलवर न घेतलेली आहे, परंतु लॅपटॉपला पीपीटीच मला दिसत नाही. ठीक आहे, असू द्या. काय करता येत नाही आपल्याला. ठीक आहे, असं करूया. आता काय पीपीटी ओपनच होत नाही. माझा बॅलन्स संपल्यामुळे तसं होत असेल या कदाचित. उद्या सकाळच्या तासाला आपण पुढचा भाग घेऊ. आता फक्त सूत्र तुम्ही जे लिहिलेले आहे त्याचा फोटो काढून ग्रुपवर पाठवा आणि झालेली जी सूत्र आहे ती आज पाठ करा. उद्या सकाळी आपण त्याच्यावर आधारित उदाहरणं घेऊया. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.